तुम्हाला कधी जाणवलंय की काही दिवस असे असतात जे फक्त कॅलेंडरवर तारीख नसतात? 26 मार्च 2026 हा तसाच एक दिवस आहे जिथे वेगवेगळ्या देवतांची पूजा होत नाही, तर एकाच वेळी 4 वेगवेगळ्या एनर्जी सिस्टम्स ॲक्टिवेट होतात: श्रीराम, दुर्गा, साई आणि भवानी. पण खरी गोष्ट अशी आहे, हे वेगळे नाही आहेत. हे तुमच्या स्वतःच्या कॉन्शियसनेसचे 4 भाग आहेत. आणि आज आपण हे फक्त समजून घेणार नाही, आपण अनुभवणार आहोत की हा दिवस तुमचं मन, ऊर्जा, भावना आणि जीवनाची दिशा कसा बदलू शकतो. मी नवल शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात ओम श्रीम, ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशन. नमस्कार. या सखोल विश्लेषणात मी तुमची होस्ट तुमचे स्वागत करते. आपण सर्वसाधारणपणे सणांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? म्हणजे कॅलेंडरवरची एक लाल रंगाची खूण, कामावरून मिळणारी सुट्टी, पारंपरिक कपडे आणि काही ठराविक पूजाअर्चा. हो, आपण नेहमीच हे असं बघत आलोय. बरोबर ना? पण जर मी असा एक विचार मांडला की हे सण मुळात संस्कृती किंवा धर्माबद्दल नसून ते मानवी शरीराला, मेंदूला आणि आपल्या आतल्या ऊर्जेला हॅक करण्याचे अत्यंत प्रगत वैज्ञानिक मार्ग आहेत, तर कसं वाटेल? हे ऐकायलाच खूप चक्रावून टाकणार आहे खरं तर. आणि मी यावर चर्चा करण्यासाठी आपला एक्सपर्ट म्हणून इथे उपस्थित आहे. आज आपण कोणत्याही पारंपरिक कर्मकांडांवर बोलणार नाही आहोत. नक्कीच नाही. आज आपण त्या मागच्या शुद्ध न्यूरोसायन्स आणि ऊर्जेच्या विज्ञानावर बोलणार आहोत. आणि त्यासाठीच आजचा आपला मुख्य संदर्भ अतिशय रंजक आहे. हो, ओम श्रीम डॅश ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशन या चॅनलवर नवल शिंदे यांनी लिहिलेली ऑकल्ट मास्टर क्लास ही स्क्रिप्ट आपण आज डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. आणि या विश्लेषणाचं केंद्रबिंदू आहे 26 मार्च 2026 हा दिवस. कॅलेंडरवरील ही केवळ एक तारीख नसून ऑकल्ट सायन्सच्या भाषेत हा एक कॉन्शियसनेस अलाइनमेंट डे म्हणजेच चेतना संरेखन दिवस कसा आहे हे आपण उलगडणार आहोत. जेव्हा आपण प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांना एकाच पारड्यात मोजतो ना, तेव्हा जाणवतं की हे दोन्ही मार्ग एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत. हेच सूत्र पकडून आपण पुढे जाऊया. या स्रोतामध्ये एक अतिशय वेगळी मांडणी केली आहे. तिथे असं म्हटलंय की प्रत्येक सण हा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचं ॲक्टिव्हेशन असतो. हो, ऑकल्टच्या दृष्टिकोनातून ते एक ऊर्जेचं चक्र आहे. म्हणजे ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यातलं एक उदाहरण घेऊया. आपण जेव्हा शहरातून गाडी चालवत असतो तेव्हा मोबाईलला सगळीकडे सारखं नेटवर्क नसतं. बरोबर, मध्येच रेंज जाते किंवा कमी होते. हो, पण अचानक एखाद्या विशिष्ट जागी नेटवर्कची पीक किंवा सर्वोच्च पातळी मिळते, जिथे 5G नेटवर्क पूर्ण क्षमतेने काम करतं. तर वेळेच्या या अदृश्य प्रवाहातही असेच ऊर्जेचे पीक्स असतात का? हे नेटवर्क टॉवरचं उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. आणि याच उदाहरणाला थोडं पुढे नेलं तर विचार करूया की जेव्हा तो 5Gचा सर्वोच्च स्पीड मिळतो तेव्हा फोन बॅकग्राऊंडमध्ये अडकलेले मोठे सॉफ्टवेअर अपडेट्स अगदी काही सेकंदात डाउनलोड करतो. अगदी तसंच वेळेच्या प्रवाहातही नक्की हेच घडत असतं. 26 मार्च हा असाच एक प्रचंड मोठा पीक आहे. या दिवशी वैश्विक नेटवर्कचा सिग्नल इतका प्रबळ असतो की मानवी शरीर आणि अंतर्मन अत्यंत वेगाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतं. अरे वा, म्हणजे ही एक खूप मोठी संधी आहे. हो, आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकाच दिवशी राम, दुर्गा, साई आणि भवानी या 4 वेगवेगळ्या ऊर्जा सक्रिय होत आहेत. एक सेकंड, सामान्य समजुतीनुसार आपण याकडे 4 वेगवेगळे देव किंवा परंपरा म्हणून पाहतो. खरं तर तिथेच आपला गोंधळ होतो. ऑकल्ट आणि ऊर्जेच्या विज्ञानानुसार या 4 वेगवेगळ्या गोष्टी नसून त्या एकाच कॉन्शियसनेस सिस्टमच्या किंवा चेतना प्रणालीच्या 4 वेगवेगळ्या लेयर्स आहेत, ज्या या दिवशी एकाच वेळी ओव्हरलॅप होतात. एकाच सिस्टीमच्या 4 लेयर्स. हे ऐकायला खूपच कुतूहल निर्माण करणार आहे. आपण या 4ही स्तरांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. सगळ्यात आधी पहिल्या ऊर्जेकडे वळूया, श्रीराम ऊर्जा. राम हा शब्द उच्चारताच जी एक प्रकारची शांतता जाणवते, त्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे? मूळ संदर्भानुसार राम ऊर्जा म्हणजे इनर ऑर्डर किंवा आंतरिक शिस्त, आणि यालाच धर्म अलाइनमेंट सुद्धा म्हटलं जातं. ऑकलच्या प्राचीन परिभाषेत याला सोलर कॉन्शियसनेस किंवा सूर्यचेतना असं म्हणतात. सूर्यचेतना म्हणजे सूर्यासारखं काहीतरी काम असतं का याचं? हो, जसं सूर्याचं मुख्य काम काय असतं, तो स्पष्ट प्रकाश देतो आणि अंधार किंवा धुसरपणा दूर करतो.
मानवी मेंदूच्या बाबतीत सांगायचं तर ही राम ऊर्जा जेव्हा सक्रिय होते तेव्हा ती मनातील गोंधळ, ज्याला आपण इंग्रजीत मेंटल क्लटर म्हणतो, तो पूर्णपणे नाहीसा करते. अच्छा, म्हणजे विचारांची गुंतागुंत सुटते आणि कृती करण्यासाठी एक अतिशय स्पष्ट दिशा मिळते. अगदी बरोबर. पण इथे मला थोडा प्रश्न विचारायचा आहे. निर्णय स्पष्ट होणे किंवा मन शांत होणे हे तर केवळ एका चांगल्या सायकॉलॉजीचे किंवा जीवनशैलीचे लक्षण असू शकते ना? म्हणजे तुला असं म्हणायचे की हे नॉर्मल आहे? हो, कारण जर एखाद्याने चांगली झोप घेतली, योग्य आहार घेतला किंवा थोडा वेळ विश्रांती घेतली तरीही मन शांत होतच. मग या साध्या मानसिक बदलाला आपण राम ऊर्जा किंवा सोलर कॉन्शियसनेस असं एवढं मोठं आणि गूढ नाव का देतोय? हां, खूपच कळीचा आणि आणखी प्रश्न आहे. चांगली झोप किंवा विश्रांती यामुळे शरीराला आराम मिळतो हे नक्कीच, पण राम ऊर्जा ही केवळ विश्रांतीची अवस्था नाहीये. आधुनिक मानसशास्त्रात आणि न्यूरोसायन्समध्ये याला कॉग्निटिव्ह क्लॅरिटी आणि एक्झिक्युटिव्ह कंट्रोल असं म्हटलं जातं. कॉग्निटिव्ह क्लॅरिटी म्हणजे मेंदूची सर्वोच्च अवस्था. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मेंदूचा पुढचा भाग, ज्याला फ्रंटल लोब म्हणतात, तो सर्वोच्च क्षमतेने काम करत असतो, तेव्हा आपण भावनांच्या आहारी जाऊन कोणतीही अंध रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया देत नाही. त्याऐवजी परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण अत्यंत शांतपणे योग्य तो रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद देतो. म्हणजे जसं एखाद्या सर्जनला ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक एखादं गुंतागुंतीचं कॉम्प्लिकेशन आलं तरी तो पॅनिक न होता अत्यंत शांत डोक्याने पुढचं पाऊल उचलतो. ती कॉग्निटिव्ह क्लॅरिटी म्हणजे राम ऊर्जा. अगदी तसंच. संकटाच्या वेळी मेंदूत गोंधळ न उडता जी सर्वोच्च स्पष्टतेची अवस्था असते ती राम ऊर्जा आहे. ही एक विशिष्ट जैविक आणि ऊर्जात्मक फ्रिक्वेन्सी आहे आणि 26 मार्च रोजी ही सोलर कॉन्शियसनेस फ्रिक्वेन्सी निसर्गात अतिशय उच्च पातळीवर असते. त्यामुळे आपल्या मेंदूला ही इनर ऑर्डर प्रस्थापित करणं नैसर्गिकरित्या सोपं जातं. बरोबर? हो, अगदी बरोबर. हे खूपच रंजक आहे. पण जर राम ऊर्जा हे गाडीचं स्टिअरिंग व्हील किंवा दिशा दर्शवणारं तंत्र असेल तर ती गाडी पुढे नेण्यासाठी इंजिनही लागेलच. नुसती दिशा मिळून उपयोग नाही, कृती करण्याची ताकदही हवी. नक्कीच. दिशा मिळाली पण पुढे जायला ताकद नसेल तर काय उपयोग? हो ना. आणि हाच धागा पकडून आपण पुढच्या लेअरकडे येतो, दुर्गा ऊर्जा. सहसा दुर्गा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक युद्ध करणारी, रागीट किंवा आक्रमक देवी उभी राहते. पण या स्क्रिप्टमध्ये दुर्गेचा संदर्भ कसा दिलाय? लोकांचा तो समज अत्यंत अपूर्ण आहे. या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की दुर्गा म्हणजे केवळ युद्ध नसून ती पॉवर ॲक्टिव्हेशन सिस्टम आहे. मानवी शरीराच्या ऊर्जेच्या नकाशामध्ये नाभीच्या ठिकाणी मणिपूर चक्र असतं. अच्छा, मणिपूर चक्र. हो, हे चक्र म्हणजे आपली पर्सनल पॉवर बॅटरी आहे. आपल्या अस्तित्वाचं ते मुख्य इंजिन आहे. आणि विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या मणिपूर चक्राचा थेट संबंध आपल्या गट ब्रेनशी किंवा एंटेरिक नर्वस सिस्टमशी येतो. बरोबर? कारण जेव्हा आपल्याला अनामिक भीती वाटते किंवा आपण नर्वस असतो तेव्हा आपल्याला पोटात गोळा आल्यासारखं वाटतं. हां, अत्यंत अचूक दुवा जोडला आहेस. जेव्हा हे मणिपूर चक्र कमकुवत असतं किंवा ही आतली बॅटरी डाऊन असते तेव्हा काय होतं? न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू सतत धोक्याची घंटा वाजवत असतो. म्हणजे ती फाईट ऑर फ्लाईट सिस्टम बिघडते. बरोबर. त्यामुळे माणूस सतत घाबरलेला राहतो, स्वतःवर शंका घेतो आणि निर्णय घेणं टाळतो. पण जेव्हा ही दुर्गा ऊर्जा सक्रिय होते तेव्हा ती थेट आपल्या अमिगडालावर परिणाम करते. अमिगडाला म्हणजे मेंदूतील भीती नियंत्रित करणारा भाग. ही ऊर्जा त्याला शांत करते आणि आतील अग्नी प्रज्वलित करते. म्हणजेच आत्मविश्वास येणे किंवा भीतीवर मात करणे हा फक्त एक विचार किंवा आपण आरशासमोर उभे राहून स्वतःला दिलेला माइंडसेट नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एक भौतिक आणि ऊर्जेची अवस्था आहे. आपण मोटिवेशनल भाषणं ऐकून तात्पुरता आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात ती आतली पॉवर बॅटरी चार्ज असणं गरजेचं आहे. आणि ती बॅटरी चार्ज करण्याची प्रक्रिया म्हणजेच दुर्गा ऊर्जेचं ॲक्टिव्हेशन. तो अग्नी आतून प्रज्वलित व्हावा लागतो, ज्यामुळे पळून जाण्याऐवजी धैर्याने उभे राहण्याची ताकद मिळते. वा. आता आपल्याकडे स्टिअरिंग व्हील म्हणजे राम आहे आणि शक्तिशाली इंजिन म्हणजे दुर्गा सुद्धा आहे. पण जर इंजिन खूप गरम झालं तर ते जळून जाऊ शकतं. हो, त्याला नियंत्रित करण्यासाठी एका कूलिंग सिस्टमची किंवा भावनांच्या समतोलाची गरज असतेच. आणि इथेच आपण तिसऱ्या स्तराकडे येतो, साई ऊर्जा. अगदी बरोबर.
साईबाबांच्या संदर्भात श्रद्धा आणि सबुरी हे शब्द आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण इथे मला थोडा डेव्हिल्स ॲडव्होकेट बनावंसं वाटतंय. जेव्हा एखादा माणूस खऱ्याखुऱ्या संकटात असतो, त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असतं किंवा तो आजारी असतो, हो, तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो. बरोबर, तेव्हा त्याला श्रद्धा आणि सबुरी ठेव असं सांगणं हे केवळ एक मानसिक सांत्वन वाटत नाही का? याला आपण आजच्या भाषेत टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो, जिथे आपण मूळ समस्येकडे दुर्लक्ष करायला सांगतोय. यात विज्ञान कुठे आहे? वरवर पाहता तसं नक्कीच वाटू शकतं, पण नवल शिंदे यांच्या मांडणीनुसार यामागे अतिशय सखोल न्यूरोबायोलॉजी आहे. श्रद्धा म्हणजे केवळ आंधळा विश्वास ठेवणे किंवा समस्येकडे दुर्लक्ष करणे नाही. मग नेमकं काय आहे? श्रद्धा म्हणजे हृदय उघडणे आणि सबुरी म्हणजे वेळेच्या प्रवासावर विश्वास ठेवणे. विज्ञानाच्या परिभाषेत या अवस्थेला हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणतात. हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणजे जेव्हा हृदय आणि मेंदू एकाच लयीत काम करतात. पण हे शरीरात प्रत्यक्ष कसं घडतं? जेव्हा आपण सतत काळजीत असतो तेव्हा आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ओव्हरड्राईव्हवर असते. शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन सतत वेगाने पसरत असतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो, ज्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती खुंटते. अगदी तसंच. पण जेव्हा आपण श्रद्धा आणि सबुरीच्या अवस्थेत जातो, जी एक भावनिक स्वीकृतीची अवस्था आहे, तेव्हा आपली वेगस नर्व उद्दीपित होते. ही वेगस नर्व मेंदूपासून हृदयापर्यंत आणि थेट पोटापर्यंत जाते. अच्छा, ती शरीराला सिग्नल देते की आता धोका टळला आहे, शांत व्हा. म्हणजे जेव्हा ही नर्व सिस्टम रिलॅक्स होते तेव्हा कॉर्टिसॉलची पातळी आपोआप खाली येते आणि हार्ट रेट टप्प्याटप्प्याने स्थिर होतो. अगदी. आणि जेव्हा हा ताण नसतो तेव्हा हृदयाची लय, ज्याला आपण हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणतो, ती सुधारते आणि निर्णय क्षमता अनेक पटींनी वाढते. साई ऊर्जा ही कोणती अंधश्रद्धा नसून ती एक इमोशनल रेग्युलेशन सिस्टम आहे. वा, हे खरंच खूप लॉजिकल आहे. हो, जीवनाच्या प्रवाहात जेव्हा खूप मोठे चढउतार येतात तेव्हा ही ऊर्जा एक स्टॅबिलायझिंग फ्रिक्वेन्सी म्हणून काम करते. ती आपल्याला भावनिकरित्या कोलमडून पडण्यापासून वाचवते. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे श्रद्धा हा पळपुटेपणा नसून ती शरीराला आणि मेंदूला निर्णय घेण्यासाठी योग्य अवस्थेत आणण्याची एक अत्यंत प्रगत वैज्ञानिक पद्धत आहे. नक्कीच. आता आपण चौथ्या आणि शेवटच्या ऊर्जेकडे येऊया, भवानी ऊर्जा. सहसा लोक भवानी ऊर्जेबद्दल या वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार कमी बोलतात. या विश्लेषणात याला बेस एनर्जी किंवा रूट सिस्टम असं का म्हटलं आहे? कारण भवानी ही सर्वात मूलभूत ऊर्जा आहे, ज्याला ऑकल्टमध्ये रूट कॉन्शियसनेस म्हटलं जातं. ही ऊर्जा आपल्या अस्तित्वाची म्हणजेच सर्व्हायव्हलची भावना निर्माण करते. म्हणजे अन्न, निवारा, शारीरिक सुरक्षितता या ज्या आपल्या सर्वात प्राथमिक गरजा आहेत त्यांच्याशी याचा संबंध आहे का? हो. जोपर्यंत ह्या गरजा पूर्ण झाल्याची शाश्वती मेंदूला मिळत नाही, तोपर्यंत मेंदू इतर कोणत्याही उच्च गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मानसशास्त्रात याला मॅस्लोची हायरार्की म्हटलं जातं. बरोबर, हे सायकोलॉजीमध्ये आपण वाचतो. पण इथेच खरी जादू आहे. जेव्हा ही भवानी ऊर्जा विकसित होते तेव्हा ती केवळ जगण्यापुरती किंवा अस्तित्वापुरती मर्यादित राहत नाही, ती एका प्रचंड सामर्थ्यामध्ये बदलते. यालाच ग्राउंडेड स्ट्रेंथ म्हणतात. ग्राउंडेड स्ट्रेंथ म्हणजे जसे एखाद्या मोठ्या वटवृक्षाची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात. वरून कितीही मोठी वादळ आली तरी तो वृक्ष हलत नाही, कारण त्याचा पाया पक्का असतो. अगदी तसंच. पण मानवी शरीरात हे कसं जाणवतं? आधुनिक विज्ञानात याला न्यूरोसेप्शन आणि स्टॅबिलिटी परसेप्शन म्हणतात. आपली नर्वस सिस्टीम सतत आजूबाजूच्या वातावरणात धोक्याचा शोध घेत असते. जर आतून असुरक्षित वाटत असेल तर वरून कितीही मोठी पदे मिळवली किंवा संपत्ती मिळवली तरी आतली अस्वस्थता जात नाही. म्हणजे आपण पाहतोच की काही लोक खूप यशस्वी असतात पण आतून खूप घाबरलेले असतात. बरोबर. जोपर्यंत रूट किंवा मुळे स्थिर नसतात तोपर्यंत बाकी काहीही टिकत नाही. भवानी ऊर्जा आपल्याला तो सुरक्षितेचा पक्का पाया देते, ज्यामुळे आपण जगात खंबीरपणे उभे राहू शकतो. तर मग आता आपण या सगळ्यांचे धागे एकत्र जोडूया. आपण 4 अतिशय प्रभावी सिस्टम्स पाहिल्या. राम, जे आपलं मन किंवा माइंड सिस्टम आहे, जे स्पष्टता देतं. हो. दुर्गा, जी आपली शक्ती किंवा पॉवर सिस्टम आहे, जी कृती करायला भाग पाडते. साई, जी आपली इमोशनल सिस्टम आहे, जी भावनांना शांत करते. आणि भवानी, जे आपलं मूळ अस्तित्व किंवा रूट सिस्टम आहे, जे स्थिरता देतं. आणि या सखोल विश्लेषणाचा सर्वात मोठा निष्कर्ष इथेच दडलेला आहे.
द कन्व्हर्जन्स ट्रूथ किंवा महासंरेखन. महासरेखन. हो, 26 मार्च 2026 हा दिवस हे चारही सिस्टम एकाच वेळी अलाइन होण्याची म्हणजे एकाच रेषेत येण्याची एक वैश्विक खिडकी आहे. विचार करा, जेव्हा मन पूर्णपणे स्पष्ट असतं, कृती करण्याची शक्ती जागृत असते, भावना अजिबात विचलित नसतात आणि पाया पूर्णपणे सुरक्षित असतो. तेव्हा जीवन त्याच्या सर्वात नैसर्गिक आणि उच्चतम प्रवाहामध्ये येतं, म्हणजेच फ्लो स्टेटमध्ये येतं. येस, अगदी बरोबर. ह्या फ्लो स्टेटचा उल्लेख आलाच आहे. तर एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजकाल इंटरनेटवर, विशेषतः सोशल मीडियावर मॅनिफेस्टेशनची खूप चर्चा असते. हे मागा ते मिळेल, या. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून गाडी किंवा घर मिळवा, असं सतत सांगितलं जातं. हो, हा एक मोठा ट्रेंड झालाय सध्या. तर मग चारही ऊर्जा एकाच वेळी उच्च पातळीवर आहेत. म्हणजे हा दिवस काहीतरी मागण्याचा किंवा स्वप्नांची विशलिस्ट पूर्ण करण्याचा मॅनिफेस्टेशन डे आहे का? हा एक अतिशय मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. हा मॅनिफेस्टेशन डे नाही, हा अलाइनमेंट डे आहे. म्हणजे मागायचं नाहीये? नाही. जेव्हा आतून अलाइनमेंट होते तेव्हा बाहेरच्या भौतिक गोष्टी मागण्याची गरजच पडत नाही. ही आपल्या आतील पॅटर्न्स, आपल्या जुन्या सवयी आणि विचार बदलण्याची वेळ आहे. अच्छा, म्हणजे स्वतःला आतून बदलण्याची वेळ. हो, जेव्हा चेतना आतून स्थिर असते तेव्हा बाहेरचं जीवन आपोआप त्या स्थिरतेशी जुळवून घेतं. त्यामुळे हा दिवस बाहेरच्या जगाकडून काहीतरी मिळवण्याचा नसून स्वतःला आतून दुरुस्त करण्याचा आहे. हे खूपच सखोल आहे. पण आता याला थोडं प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर आणूया, कारण केवळ सिद्धांतावर बोलून उपयोग नाही. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस प्रत्यक्ष कसा अनुभवायचा? आपण अशी कोणती कृती करू शकतो ज्यामुळे या अलाइनमेंटचा खऱ्या अर्थाने फायदा होईल? या स्क्रिप्टमध्ये अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक प्रॅक्टिकल ॲक्टिव्हेशन दिलं आहे. सुरुवात सकाळपासून होते. सकाळी सूर्याकडे पाहणे आणि काही वेळ शांत बसणे. म्हणजे फक्त सूर्याकडे बघायचं? हो, हे तुमच्या राम ऊर्जेला टॅप करतं. विज्ञानानुसार सकाळचा सूर्यप्रकाश डोळ्यांवाटे आत गेल्यावर आपली सर्केडियन रिधम रिसेट होते आणि मेंदूला स्पष्टतेचा सिग्नल मिळतो. हे तर आपण रोजच करू शकतो. मग दुपारी काय करायचं? त्यानंतर दुपारी फक्त 2 मिनिटे अग्नीकडे किंवा दिव्याच्या ज्योतिराकडे पाहणे हे दुर्गा ऊर्जेला सक्रिय करतं. जेव्हा आपण एकाग्रतेने अग्नीकडे पाहतो तेव्हा ऑप्टिक नर्व्हद्वारे मेंदूची फोकल अटेन्शन वाढते आणि आतील ऊर्जा केंद्रित होते. म्हणजे फोकस वाढतो? बरोबर. आणि संध्याकाळी डोळे मिटून फक्त स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण करणे. श्वास आत कसा येतोय आणि बाहेर कसा जातोय हे पाहणे. यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्हेट होते, जी साई आणि भवानी ऊर्जेला स्थिर करते. हे अत्यंत सोपं आणि प्रभावी आहे. पण यासोबतच आणखी एक कृती सांगितली आहे जिने माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. मनातली एखादी मोठी भीती कागदावर लिहिणे आणि तो कागद जाळून किंवा फाडून सोडून देणे. यामागे नक्की काय कारण असावं? हे कोणतंही जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचं कर्मकांड नाही. सायकोलॉजीमध्ये याला सबकॉन्शियस रिलीज म्हणतात. सबकॉन्शियस रिलीज? हो, जेव्हा एखादी भीती फक्त आपल्या डोक्यात असते तेव्हा ती अमिग्डालामध्ये धोक्याचा सिग्नल देत राहते. पण आपण जेव्हा ती भीती कागदावर लिहितो तेव्हा आपण तिला मेंदूतून बाहेर काढून व्हिज्युअल कॉर्टेक्सद्वारे पाहतो. अच्छा, म्हणजे आपण त्या भीतीला एक मूर्त रूप देतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण तो कागद जाळून किंवा फाडून सोडून देतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला एक फिजिकल क्लोजर क्यू देतो. मेंदूला असा संदेश जातो की आता तो धोका नष्ट झाला आहे. ही अंतर्मनाची आणि ऊर्जेची स्वच्छता आहे. कमाल आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर 26 मार्च 2026 हा दिवस केवळ एक सण म्हणून साजरा करण्यासाठी नाहीये, तर तो अत्यंत सजगतेने अनुभवण्यासाठी आहे. हो, जाणीवपूर्वक अनुभवण्याचा दिवस आहे हा. नवल शिंदे यांच्या लेखनातील तो अत्यंत प्रभावी विचार इथे नक्की सांगावासा वाटतो. हा ऑकल्ट नाही, हा तुमच्या अस्तित्वाचा सायन्स आहे. अगदी तंतोतंत. जेव्हा आपण या विज्ञानाला स्वीकारतो तेव्हा आपल्याला समजतं की आपले सण हे आत्मविकासाची अत्यंत प्रगत साधने आहेत. आपण विश्वाच्या या प्रचंड मोठ्या ऊर्जेच्या लयीसोबत स्वतःला अलाइन करत असतो. या अप्रतिम चर्चेचा शेवट करताना या सर्व सखोल माहितीच्या पुढे जाऊन मला एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. नक्कीच सांग ना. जर विशिष्ट दिवशी
अशा वैश्विक ऊर्जा एका रांगेत येत असतील आणि त्या आपल्या मनावर, शरीरावर आणि अंतर्मनावर इतका खोल वैज्ञानिक परिणाम करत असतील, तर आपल्या स्वतःचा जन्मदिवस देखील केवळ केक कापण्याचा आणि पार्टी करण्याचा दिवस नसून आपल्यापुरती मर्यादित अशी एखादी पर्सनल एनर्जी विंडो असू शकेल का? अरे वा, हा खूपच भारी दृष्टिकोन आहे. हो ना. ज्या दिवसाकडे आपण आजवर केवळ वयाचं 1 वर्ष वाढलं म्हणून पाहतो, तो कदाचित या विश्वाच्या लयीमध्ये आपली वैयक्तिक अलाइनमेंट करण्याची एक खास वेळ असू शकते. ज्या क्षणी आपण ह्या जगात आलो, ती वेळ आपली स्वतःची ऊर्जा आणि या विश्वाची ऊर्जा यांच्या मिलनाची वेळ असू शकते. यावर आपण नक्की विचार केला पाहिजे. खूपच सुंदर विचार आहे हा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चक्रावून टाकणाऱ्या सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत सजग रहा आणि स्वतःच्या आतल्या ऊर्जेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून ओळखायला शिका. आज आपण जे समजून घेतलं ते फक्त माहिती नाही, हा एक अनुभव आहे. जर तुम्ही आजचा दिवा सजगतेने वापरलात, तुमचं मन स्पष्ट होईल, तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या भावना शांत होतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा दिसायला लागेल. पण लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच उपयोगाचं आहे जेव्हा ते अनुभवात उतरवता. जर हा एपिसोड तुम्हाला जाणवला असेल तर तो स्वतःपुरता ठेवू नका. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज याची गरज आहे. आणि जर तुम्हाला अशाच डीप, प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक स्पिरिच्युअलिटीबद्दल शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त बोलत नाही, आपण बदल अनुभवतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त स्पिरिच्युअलिटी आहे तर थोडं थांबा. कारण पुढचं जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीबद्दलचं परसेप्शन बदलू शकतं. मी नवल शिंदे. ओम श्रीम, ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशन.